मागे कानपूर येथे एक घटना घडते. आय लव्ह यू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे फलक लावण्यावरून वाद होतो आणि या वादाचे रूपांतर भांडणामध्ये दंगलीमध्ये होते आणि काही लोकांवर FIR होतो. देशात पण त्याचे पडसाद उमटतात वगैरे वगैरे. अतिशय रानटी आयुष्य जगणाऱ्या अरबांमध्ये त्यांच्यातूनच एक व्यक्ती जन्माला येतो आणि त्यांच्या या क्रूरती विरोधात बंड पुकारतो. व्यक्ती असमानता, उचनीच, स्त्री शोषण, मुलगी जन्माला आली तर तिला जिवंत जमिनीत पुरविणे, गुलाम व स्त्रियांची सरळपणे खरेदी विक्री व्हायची. उंटाने जर एकमेकाचे कुंपण जरी ओलांडले तर त्यावरून वर्षानुवर्षे रक्तरंजित लढाया व्हायच्या. अशा सामाजिकरित्या कुजलेल्या समाजाला अवघ्या 23 वर्षात विश्वगुरूच्या रांगेत उभा करणाऱ्या महामानवाचे नाव म्हणजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. जागतिक पातळीवर मुस्लिमच नव्हे तर मुस्लिमेतरांच्या हृदयावर पण अधिराज्य करणारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमविषयी सुप्रसिद्ध ख्रिश्चन लेखक मायकल हार्ट आपल्या प्रसिद्ध पुस्तक द 100 या पुस्तकात 100 जागतिक महापुरुषांमध्ये पहिला क्रमांक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना देतो. आपण सर्वांना माझा एक प्रश्न आहे की ज्या व्यक्ती किंवा महापुरुषांविषयी त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती न घेता द्वेष करणे कितपत योग्य आहे? चला तर आपणही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमविषयी जाणून घेऊया. त्यांचे संदेश, त्यांचे उपदेश याविषयी माहिती घेऊया. मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचा योग्यपणे अभ्यास करून माहिती घेतली तर माझा स्पष्ट दावा आहे की आपल्याही हृदयातून एकच आवाज येईल, आय लव्ह यू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम.